आणि आता बातमी चंद्रपुरातून आहे। चंद्रपुरात अवैध गोवंश तस्करी विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे। गोवंश तस्करांविरोधात पहिलीच मकोकाची कारवाई करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वीच हा निर्णय घेण्यात आला आहे। कुख्यात गोवंश तस्कर इम्रान बब्बू शेख टोळीवर मकोकाची कारवाई करण्यात आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ही पहिली कारवाई आहे। गोवंश तस्करांचे त्यामुळे धाबे दणाणले आहेत। चंद्रपूर जिल्ह्यात संघटितपणे हातपाय पसरू पाहणाऱ्या अवैध गोवंश तस्कराविरोधात ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते। याच संदर्भात बोलण्यासाठी प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रवीण, पहिली कारवाई मानली जाते। काहीच दिवसांपूर्वी हा निर्णय झाला होता। गोवंश तस्करांविरोधात मकोकाची कारवाई करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला होता आणि त्यानंतर ही पहिली कारवाई। प्रकरणामध्ये इम्रान बब्बू शेख नावाचा एक गो तस्कर होता आणि तो गेल्या काही काळापासून सक्रिय होता। पण यापूर्वी ज्या घटना घडल्या या प्रकरणामध्ये इम्रान बब्बू शेख हा आरोपी होता। या प्रकरणामध्ये काही कारवाई जी आहे ती इतर लोकांवर व्हायची किंवा याच्यावर बब्बू शेखवर काही कारवाई व्हायची, हातूरमातूर कारवाई व्हायची आणि तो सुटून जायचा। पण यावेळी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। संघटित गुन्हेगारी आहे, त्यामुळे हे जे गोवंश हत्या प्रकरण आहे त्यातलं मांस असेल किंवा इतर गोष्टी असेल त्या कुठे सप्लाय केल्या जातात, त्या कुठे बाहेर पाठवल्या जातात, त्यामुळे ट्रान्सपोर्टर या संपूर्ण प्रकरणामध्ये जे गुंतले होते लोक ते आणि गो तस्कर या सगळ्यांची एकत्र चौकशी करून त्यांच्यावरती मोक्का लावण्याचा हा पहिलाच संपूर्ण गुन्हा आहे। यासोबतच आणखी 2 गुन्हे जे आहेत ते रडारवरती आहे, ते नागपूर जिल्ह्यातले आहे। नागपूर जिल्ह्यातून मध्य प्रदेश आणि तेलंगणा या ठिकाणी काही ठिकाणी गोवंश हे जातात सीमेवरून, त्यामुळे 2 ठिकाणी आणखी मोक्का लागलेला आहे। त्यामुळे एकूण 3 मोक्काच्या कारवाई असल्याचं संदीप पाटील जे आयजी आहे नागपूर रेंजचे त्यांनी एनडीटीव्ही मराठीला सांगितलं आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आगामी काळामध्ये जे लोक या संपूर्ण प्रकरणामध्ये गोवंश हत्या प्रकरणामध्ये खाटीक असतील किंवा एक्सपोर्ट करणारे असतील किंवा हे सगळं ऑपरेट करणारे लोक असतील त्या सगळ्यांवरती कारवाई होणार आहे आणि पूर्ण रॅकेट जे आहे ते उद्ध्वस्त केलं जाईल आणि मोक्का अंतर्गत त्यांना जामीनही होणार नाही असं पोलिसांनी सांगितलं आहे। धन्यवाद प्रवीण, दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण पाहतोय की पहिलीच ही मकोका अंतर्गतली कारवाई आहे। गोवंश तस्करांवर संघटित गुन्हेगारीचे गुन्हे दाखल करावेत असा निर्णय काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने घेतला होता आणि त्या अंतर्गत ही पहिली कारवाई झालेली आहे। चंद्रपुरात अवैध गोवंश तस्करी विरोधात पहिली मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे। आता मोकाच्या गोवंशमध्ये मोकाचा प्रस्ताव शेवटची संधी समजा याला परत तुमच्याकडून कुठलेही अशा प्रकारचा क्राइम किंवा इतर कुठलाही क्राइम जर तुमच्याकडून झाला तर तुमचे समझ में इसको शेवट लास्ट वार्निंग समझिए और इसके बाद कोई भी तरह का क्राइम आपसे नहीं होना चाहिए। और जो अभी तारीख आपको दी जाएगा उस तारीख पे आप सबको हाजिर रहना है और इसके बाद आपकी तरफ से किसी भी तरह का क्राइम नहीं होना चाहिए। करूंगा यांच्या लवकर फॉर्म वगैरह भरून पाठवून द्या। हे आहे ना प्रतिबंध। आपण बघतोय पोलिसांनी ही महत्त्वाची कारवाई केलेली आहे। आरोपी इम्रान बब्बू शेख आणि त्याच्या टोळीविरोधात संघटित गोवंश तस्करीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते। ही टोळी सातत्याने सक्रिय होती, त्यामुळे जिल्हा पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव नागपूर परिक्षेत्राच्या आयजींकडे पाठवला होता आणि आयजींनी 25 मेला या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि त्यानंतर या तस्करांवर मकोका अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्रात गोवंश तस्करी विरोधात पहिल्यांदाच मकोकाची कारवाई करण्यात आली आहे। संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मकोका कायदा अस्तित्वात आला आणि गोवंश तस्करी ही एक प्रकारे संघटित गुन्हेगारी असल्याची भूमिका घेत राज्य सरकारने मकोका विरोधात कारवाई करण्याची शिफारस केली होती गोवंश तस्करांविरोधात आणि त्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे। एक 4 ते 5 दिवसांपूर्वीच या संदर्भात राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता। गोवंश तस्करांविरोधात पहिल्यांदाच मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे। मकोका अंतर्गत गोवंश तस्करांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतला होता। यापूर्वी मकोकाचे गुन्हे हे संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी मुंबईत वापरले गेले होते आणि त्या अंतर्गत अंडरवर्ल्डचं साम्राज्य खालसा करण्यात पोलिसांना यश मिळालं होतं आणि त्याच पद्धतीने आता गोवंश तस्करांविरोधात हे गुन्हे दाखल केले जात आहेत। त्यामुळे मकोकाच्या कारवाईनंतर अवैध गोवंश तस्करी पूर्णतः बंद होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय।
पोलिसांनी आता या अनुषंगानं कारवाईला सुरुवात केलेली आहे. चंद्रपुरात पहिली कारवाई राज्यभरातली झालेली आहे. काय नेमकं पोलिसांनी गोवंश तस्करी संदर्भात सांगितलं आपण पाहूयात. कारवाई तुमच्यावर होऊ शकते. आता मोकाच्या गोवंशमध्ये मोकाचा प्रस्ताव शेवटची संधी समजा याला. परत तुमच्याकडून कुठलेही अशा प्रकारचा क्राईम किंवा इतर कुठलाही क्राईम जर तुमच्याकडून झाला तर तुमचे आ रहा है समझ में, इसको शेवट लास्ट वार्निंग समझिए और इसके बाद कोई भी तरह का क्राइम आपसे नहीं होना चाहिए. और जो अभी तारीख आपको दी जाएगा उस तारीख पे आप सबको हाजिर रहना है और इसके बाद आपकी तरफ से किसी भी तरह का क्राइम नहीं होना चाहिए. करूंगा यांच्यावर